हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? तर आज आहे माझा बर्थडे आणि आज माझा लास्ट पेपरसुद्धा होता इंग्लिशचा. आणि माझ्या फ्रेंड्सनी मला इन्व्हाइट केले त्याच्या घरी का की माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. तर तुम्ही पुढे ब्लॉग बघत जावा. तर मला आता काकाने दिले आहे कॅडबरी डेअरी मिल्क, तर थँक्यू काका. तर आता आम्ही निघालो आहे, मी, लावण्य आणि हिरानंदिनी ईस्ट आहे. श्रीमा विद्यालय स्कूल आणि खूप छान वाटतं. ही जी कॉलनी आहे माझ्या फ्रेंडची. तर ही जी छोटीशी बहीण निशा हाय. तर आम्ही आता वरती चाललो आहे आणि ते खूप सीन छान येत होता आणि ही सुद्धा ब्लॉग काढत आहे. तिच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आम्ही ते बसलो आहे बोलत. ते लावण्या बसले आणि ते निकिता. तर इथे पाऊस पडते, खूप छान वाटतंय पाऊस. आणि हिला कांदा कापायला पण येत नाही निकिताला. ते लावण्या तिला कापून देते आणि ते मी एकटीच बसले म्हणून हिने मला कुरकुरी दिली. आणि ते मी चॉपस्टिक कसं चालवायचं ते शिकते. म्हणजे चॉपस्टिकच्या जास्त दांड्या वाटत आहेत. तर मग मी तुम्हाला बघा कसं त्यापेक्षा असंच खाल्लेलं बरं. तर हे दांडिया आहेत, खूप छान आहे. चॉपस्टिक बोलू नका, याला दांडिया बोला. आणि कसं पकडायचं मला नाही माहीत, मी बघते असं पकडायचं म्हणून. तर मला थोडं थोडं येत होतं. तर फायनली मी रेडी आणि माझ्या फ्रेंड्सनी मला सरप्राईज दिलं होतं की बघा इथे किती छान डेकोरेशन केलं आहे. तर थँक्यू. आणि मला लावण्याने गिफ्ट दिलं आहे बघा. थँक्यू लावण्या. तर गिफ्ट खूप छान आहे. इयरिंग्स, ब्रेसलेट, रिंग खूप छान आहे. तर बघा मी हातात घालून घातले रिंग, मला खूप आवडली रिंग. कसं वाटतं मला. तर मी इथे परियो किराणी सबसे सोनी हे गाणं बोलत होती आणि इथे मंजुनियसचा केक खूप टेस्टी होता आणि असं डेकोरेशन केलेलं आणि आणि इथे फरार रोशन पण होतं ज्यावरती खूप छान केक होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर आता आम्ही इथे हॉरर फिल्म बघायला बसलो आहे आणि आम्हाला जायचं आहे 2 वाजता घरी आणि तरी पण आम्ही पिक्चर बघायला बसलो आहे फिल्म. तरी तर आम्ही तर वक्कावर डान्सची स्टेप शिकत होतो का की आम्हाला रील बनवायची होती. त्यामुळे चला मग. तिथे स्नॅक्स पण होते आणि इथे एक फिश आहे, खूप छान आहे फिश. आणि तर आम्ही चाललो आहे घरी. तर ही लावण इथे बोलते फोनवर मम्मीशी आणि ते खूप छान पाऊस पडत होता आणि त्याच्यामध्ये इथे खूप छान पॅरोटसुद्धा होते. तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये पण खूप छान होते. तर आता आम्ही चाललो आहे खाली रील शूट करायची त्यामुळे. तर गाईज आम्ही इथे रील शूट करत होतो आणि इथे पाऊस आला तर आम्हाला पाऊस काय रील शूट करू देतच नाही आहे आणि खूप थंडी पण वाजते. आणि आम्ही बघ कुठे थांबलो आहे, इथे वरती स्लाईडच्या खाली थांबलो आहे. छत्री पण नाही आली, आम्ही बघा स्लाईडच्या खाली थांबलो आहे. तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे घरी जायला. खूप सुंदर वातावरण झालेलं. तर मी तर पोचली आहे घरी. तर तुम्हाला हा कसा वाटला ब्लॉग, लाईक शेअर सबस्क्राईब बाय. आणि रात्री ब्लॉग येणार तर नक्की बघा.